40 डिग्रीज हीट जरा म्हणजे पहिल्या क्लासला अगदीच असं वाटतंय की बापरे कुठे आलोय आपण म्हणून. अगदी डिहायड्रेट व्हायला होतंय आणि 5-5 मिनिटाला पाणी प्यावं लागतं. हाय एव्हरीवन, मी स्नेहा. वेलकम टू चहा आणि चर्चा. आज मला बाहेरची बरीच कामं करायची आहेत. थोड्या गोष्टी रिटर्न करायच्या आहेत, थोड्या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत आणि माझा प्लॅन तोच आहे दिवसामधला. थोडे बाहेरच्या सगळे एरंड्स जे आहेत ते सगळे संपवावेत आणि मला बाकीची कामं म्हणजे करायला वेळ मिळेल. सो आता मी चहा पीत बसली आहे. मुलं शाळेला गेलेत ऑलरेडी सकाळी. मुलं शाळेला गेल्यानंतर जो मला वेळ मिळतो पहिला अर्धा तास तो खूप छान असते. मी आरामात बसून ब्रेकफास्ट करते, छानपैकी चहा पिते आणि डोक्यामध्ये माझ्या चालत असते की आज काय फिनिश करायचं आहे. सो ती सगळी मेंटल लिस्ट तयार करते. आजचा वेदरचं खूप छान वाटतोय मला. थोडंसं ऊन आहे पण असे ढगाळच वातावरण आहे आणि थोडीशी थंडी आहे म्हणून मी जॅकेट घातलं आहे. पण आय थिंक थोड्या वेळानंतर ते बरं होईल. 12 वाजेपर्यंत ते कसं चांगलं होईल वेदर असं वाटतंय. आमच्याकडे आता समरच सुरू आहे. युज्युअली सॅन डिएगोमध्ये एवढी थंडी पडत नाही पण आय थिंक हा वीक जरा थंड होता. पावसाचं थोडंसं वातावरण होतं आणि पॉसिबिलिटी सांगितली होती पाऊस पडणार आहे म्हणून. सो बघूया आज कसं आहे. पण असं वाटतं की पाऊस पडणार नाही, आज छान असणार आहे वेदर. सो मी दिवसाची सुरुवात माझा प्लॅन आहे की दिवसाची सुरुवात मी योगापासून करणार आहे. माझा योगाचा क्लास आहे आता. मी तिकडे जाण्यासाठी पूर्ण रेडी झाली आहे. मी चहा पिणार आणि माझ्या सगळ्या योगाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पॅक करणार आणि जाणार. सो माझा योगा झाला की मी तुम्हाला पुन्हा भेटते आणि तुम्हाला सांगते की अमेरिकेतले योगा स्टुडिओज कसे असतात, कुठल्या टाईपचे योगा शिकवतात, किती वेळ योगा असतो. सो मी योगा करायला चालली आता. तसं घरापासून जवळच आहे माझ्या. थोडा वेळ झाला आहे मला, म्हणजे योगा सुरू व्हायच्या अगोदरच पोहोचणार आहे मी. पण युज्युअली ते सांगतात की 5 मिनटं अगोदर या मॅट वगैरे घालून तयारी करण्यासाठी. सो 5 मिनटं अगोदर काय पोचू शकणार नाही असं वाटतंय मला. आणि माझ्या घरापासून तसा जवळच आहे योगा स्टुडिओ म्हणून चांगलं आहे. मी फोन हातात नाही पकडलाय, मी चिकटवलाय कारला. चुकीच्या ठिकाणी आले मी. हाय एव्हरीवन, मी आत्ताच योगा करून जाते. मी युज्युअली इथं वन्स इन अ वीक येते योगा करायला बाहेर. इट्स कॉल्ड हॉट योगा. सो काय करतात ते की आतलं स्टुडिओमधलं टेम्परेचर अबाउट 40 डिग्रीज ठेवतात. 40 डिग्रीज हॉट असते आणि त्यानं काय होतं की तुमचे सांधे लूज होतात. सो तुम्हाला वेगवेगळ्या पोझिशन्स करायला योगाच्या तुमची बॉडी थोडी फ्लेक्झिबल होते. तर मी इथे येते, जेवढं जमेल तेवढं येत असते मी. माझ्याकडे एक पास आहे ज्याच्यामध्ये मला वेगवेगळ्या योगा स्टुडिओला जाता येतं आहे. आय जस्ट डोंट हॅव टू गो टू वन योगा स्टुडिओ. सो बिकॉज इट्स हॉट योगा, तुम्हाला घाम भरपूर येतो आणि तुम्ही बघताय की माझा चेहरा पूर्ण लाल झाला आहे. मी खूप दमली आहे. हा 1 तासाचा योगा असतो आहे. ते असं बेसिक स्टेप्सपासून ॲडव्हान्स स्टेप्सपर्यंत शिकवतात. सो तुम्हाला जर ॲडव्हान्स येत नसले तर ते तुम्हाला सांगतात कुठल्या बेसिक स्टेप्स करता येतात ते. सो हां, तर आली आहे मी आता योगामधून. बसले कारमध्ये, 1-2 मिनटं बसणार आहे आणि मग निघणार आहे. तर कसं असते, हा योगा स्टुडिओ जो असतो तो आय थिंक ऑल द 7 डेज सुरू असतो आहे आणि प्रत्येक तासाला वेगवेगळा क्लास असतो आहे आणि प्रत्येक क्लासचा वेगवेगळे टीचर्स असतात.
सो तुम्ही ट्राय करू शकता की तुम्हाला टीचर कुठले आवडतात, कुठले तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात, कोण चांगलं तुमच्यासाठी शिकवतंय. सो ते तुम्ही बघू शकताय आणि मग नेक्स्ट टाइम तुम्ही त्या टीचर्सकडेच क्लास बुक करू शकताय. सो मला या स्टुडिओमध्ये आय थिंक जेवढे मी गेले, जेवढ्या टीचर्सकडे गेले ते सगळेच मला खूप आवडलेत आणि मला आणि 2-3 ट्राय करायचे आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचे क्लासेस वेगवेगळ्या टाईमला असतात. सो कधी कधी संध्याकाळी 6 वाजता, 7 वाजता आणि मला ते जमत नाही कारण माझी मुलं त्यावेळेला घरी असतात. सो मी युजली ज्यावेळी मुलं घरी नसतील किंवा माझे मिस्टर मुलांना ज्यावेळी बघू शकतील त्यावेळी यायला बघते योगाला. मी आय थिंक जवळजवळ 1 वर्षापासून असा रेग्युलर योगा करते. नॉट हा हॉट योगा नाही, पण हाता योगा इंडियाचा. तो मी जवळजवळ 1 वर्षापासून ट्राय करते करायचा रेग्युलरली. त्या अगोदरही मी करत होते. मला आठवते की आमच्या शाळेमध्ये शिबिरं असायची योगा शिकवायची. सो आय थिंक एव्हरी सॅटर्डे सकाळची शाळा असायची सॅटर्डेला आणि सकाळी आम्हाला आमचे टीचर्स शिकवायचे योगा. तर तेव्हा मला आठवते की आम्ही करायचो रेग्युलरली एव्हरी सॅटर्डे करायचो आणि मग त्यावेळेस मला आवडायला लागला होता. पण मग त्याच्यानंतर शिक्षण, कॉलेज आणि मग जॉब आणि मग याच्यामध्ये असं वेळ मिळायचाच म्हणजे राहिला, वेळच मिळत नव्हता योगा करायला. पण मग 1 वर्षामागे मला वाटलं की पुन्हा एकदा सुरू करावा कारण योगाचे बेनिफिट्स खूप जास्त असतात. नॉट जस्ट फिजिकली, म्हणजे तुम्ही फ्लेक्झिबल होताय, स्ट्रॉंग होताय, तुमचे सांधी दुखणं वगैरे ते सगळं बंद होतंय. पण इवन मला वाटते की मेंटली सुद्धा योगाचे बेनिफिट्स खूप आहेत. आणि त्यामुळे मी जेवढा मला वेळ मिळतोय तेव्हा मी योगा करायला ट्राय करते. हॉट योगाला मी गेले आय थिंक 2-3 महिने येत आहे आणि मग मला हॉट योगा सुद्धा खूप आवडायला लागलाय. 40 डिग्रीज हीट जरा म्हणजे पहिल्या क्लासला अगदीच असं वाटतंय की बापरे कुठं आलोय आपण म्हणून. अगदी डिहायड्रेट व्हायला होतंय आणि 5-5 मिनिटाला पाणी प्यावं लागतंय. म्हणून ते तुम्हाला स्वतःचं पाणी सुद्धा आणा म्हणून सांगतात. पण पहिल्या क्लास नंतर एकदा सवय झाली की मग हॉट योगाला मजा येते खूप. तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि तुम्हाला ॲडव्हान्स पोझिशन सुद्धा थोडं इझिली करता येते असं वाटतंय मला. आणि प्रॅक्टिस नंतर मग तुम्हाला व्यवस्थित करताच येतंय. कुठल्याच गोष्टीची प्रॅक्टिस असली की तुम्ही म्हणजे त्या गोष्ट चांगली करू शकताय. ओके, सो मी आता गोष्टी रिटर्न करायला चालली आहे. मोठा बॉक्स आहे माझ्याकडे रिटर्न करायचा. सो इथं युजली मी गोष्टी ऑर्डर करते आणि मग एखादी गोष्ट नाही काइंड ऑफ कपडे असले तर बसले नाहीत किंवा एखादी गोष्ट फोटोमध्ये वेगळी दिसते आणि आपण ज्यावेळी आणतो त्यावेळी ती वेगळी दिसते. सो असं असलं की रिटर्निंगची प्रोसेस खूप इझी आहे. मला आठवते इंडियामध्ये आय थिंक लोकच येऊन पिकअप करून जायचे रिटर्न गोष्टी. इथं सुद्धा मी कधी केलं नाही आहे. आय थिंक शुड बी फाईन असं असू शकतं. पण इथं भरपूर स्टोर्स असतात ज्या तुमच्या गोष्टी घेतात रिटर्न करायच्या. असं UPS किंवा USPS जे पोस्ट ऑफिस असतात ना, सो तसे स्टोर्स असतात. जसे आपल्याकडं आय थिंक फेडेक्स आहे इंडियामध्ये, इथे सुद्धा आहे. सो इथे मी आली आहे UPS स्टोअरला जिथं रिटर्न करण्याची प्रोसेस खूप इझी आहे. मला बारकोड वगैरे प्रिंट करावा नाही लागत. मी फक्त बॉक्समध्ये गोष्टी घालून आली आहे आणि त्यांना फक्त माझ्या फोनवरचा बारकोड दाखवणार, रिटर्निंग कोड, आणि मग रिटर्न करणार. माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली टेप नाही आहे बॉक्स बंद करायला, सो मला ती घ्यावी लागणार आहे विकत. सो रिटर्न केलं आहे मी. त्यातल्या काकांना विचारलं की मी व्हिडिओ काढू का आतला, कारण आतमध्ये असं छान असते. मला दाखवायचं होते की कसं आम्ही रिटर्न करतो आहे गोष्टी इथे. थोड्या गोष्टी ते विकत असतात, म्हणजे टेप आणि बॉक्सेस आणि जे गोष्टी तुम्हाला पत्र वगैरे पाठवायला किंवा पॅकेजेस पाठवायला लागतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आतमध्ये विकत असतात. अगदी नीटनेटकं मांडलेलं असतं त्यांनी. आणि आपल्याला घेऊन जाताना सो आपल्या फोनवरतीच बारकोड दाखवला की ते स्कॅन करतात आणि स्वतःच ते पॅक केलं त्यांनी. सो मला फक्त बॉक्स घेऊन जावा लागला. त्यांच्याकडे टेप वगैरे सगळंच होतं. सो त्यांनी स्वतःच पॅक केलं, स्वतःच बारकोड लावला आणि झालं. लिटरली मी 1 मिनिटामध्ये बाहेर आली आहे.
आणि समजा तुम्हाला काहीतरी प्रिंट करायचं असेल तिथे, तर आतमध्ये ते तुम्हालाही प्रिंट करायला असतं. सो अगदी मिनिमम पैसे लागतात त्याला, आणि ते पैसे भरून तुम्ही आतमध्ये गोष्टी प्रिंट करू शकता. प्लस तुम्हाला जर ॲफिडेविट करून घ्यायचं असलं ना, इथे नोटरी जर करून घ्यायची असली तर आतमध्ये नोटरीही असते इथे. सो तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता ऑनलाईन और फोन करून, आणि इथे तुम्ही नोटरीही करून घेऊ शकता. सो असं भरपूर गोष्टी एका स्टोअरमध्ये करता येतात. आणि त्यांनी मला ही रिसिप्ट दिली आहे, उलटी दाखवते मी तुम्हाला, जस्ट ॲज अ प्रूफ की मी रिटर्न केलं आहे. आता मी जाणार, बघणार घरी. मोस्टली असं 2 दिवसामध्ये रिटर्न प्रोसेस होतं आणि मग मला पैसे परत मिळतात. सो लेट्स सी. कसं होतं की तुम्हाला भरपूर गोष्टी एका वेळेला करायच्या असतात. बाहेर गेल्यानंतर ना भरपूर कामं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करायची असतात. सो इथं असं कसं असतं आहे की एकाच ठिकाणी तुम्हाला भरपूर दुकानं आणि भरपूर स्टोअर्स मिळतात, आणि त्यामुळे कसं तुम्हाला सगळीकडे ड्राईव्ह करण्याची गरज पडत नाही. सो तुम्ही एकाच ठिकाणी येऊन तुमची सगळी कामं आवरू शकताय. सो मी आता काय करणार आहे, मला जी गोष्ट रिटर्न करायची होती ती मी केली आहे. त्याच्या बाजूलाच भाजी वगैरे घ्यायचं दुकान आहे. सो मी इथं भाज्या घेणार आहे, मला थोड्या लागणार आहेत घरामध्ये. सो बघितलंच की इथं हे जे स्टोर्स असतात, ग्रोसरी स्टोर्स, ते खूप मोठे असतात, आणि तिथं सगळंच मिळतं. म्हणजे तुम्हाला भाजीपाला, पिठं, दूध, ज्युसेस, आणि प्लस इथं आतमध्ये फार्मसीही असते. सो मी आता आली आहे, मला अंड आणि ब्रेड घ्यायचं आहे. आणि युजली एक स्टोअर आहे जिथं होलसेलमध्ये मिळतात अंडे आणि ब्रेड. आम्ही तिथून घेतो. पण मला आज ॲक्च्युली जास्त नको आहे. मला थोड्याच गोष्टी पाहिजेत ना. होलसेलमध्ये कसं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतंय. मला ते नको आहे. मला अगदी छोटंसंच हवं आहे. अगदी थोडीच पाहिजेत मला. सो मी ते घेणार आहे आता. मी आता बेकरी सेशनला आली आहे, आणि इथे हे छान ब्रेड्स त्यांनी ठेवलेत. हा जो ब्रेड आहे त्याच्यावरती चीज आणि हॅलोपिनोज लिहिलेत, आणि मला हॅलोपिनोज फार आवडतात. सो मी तो घेणार आहे. इथे वेगवेगळ्या टाईपचे ब्रेड्स आहेत. सो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठला हवा तो ब्रेड चूज करू शकताय. हे तुम्ही बघताय की हे सगळे चीज आहेत, वेगवेगळ्या टाईपचे चीज आहेत इथे. आपण आता आलोय केक सेक्शन मध्ये, सॉरी बेकरी सेक्शन मध्ये. सो तुम्ही बघताय की इथं त्यांनी भरपूर असे केक्स आणि कुकीज छान बेक करून ठेवलेत. इथं आतमध्येच बेकरी असते. इथे आतमध्ये बेकरी असते, आणि तिथून ते हे सगळं बेक करून ताजं ताजं आणून ठेवतात. हे बघा इथे किती छान छान केक्स आहेत. सो तुम्हाला गडबडीमध्ये एखाद्या बर्थडेला किंवा असं एखाद्या पार्टीला जर केक हवा असला तर याच्यातला तुम्ही केक घेऊ शकताय. मी ट्राय केलेत हे केक, भरपूर फार चविष्ट असतात. हे बघा इथं हा अर्धा केक मिळतो. जर तुम्हाला पूर्ण नको असला तर यू कॅन बाय अ हाफ केक. युजली मला आठवतं, आय थिंक माझ्या मुलाच्या 6व्या मंथच्या बर्थडेला आम्ही त्याला असा हाफ केक आणला होता, कारण तो हाफ इयर ओल्ड होता, म्हणून हाफ केक आणला. डेली म्हणजे काय असतं की इथं ते सँडविचेस आणि रोल्स आणि सॅलड्स करून ठेवतात,
सो जर तुम्हाला गडबड असली फार घरी जेवण वगैरे करायला वेळ नाही मिळाला किंवा इवन ऑफिसमधून सुद्धा तुम्ही जर डबा नाही घेऊन गेला तर इथे येऊन तुम्ही हे सँडविचेस पिकअप करू शकता. भरपूर भाज्या आहेत, वेगवेगळ्या टाईपच्या भाज्या आहेत आणि अगदी ताज्या दिसत आहेत. इथे युजली कसं असतंय की ते ऑर्गॅनिक सेक्शन वेगळं असतंय आणि नॉन ऑर्गॅनिक सेक्शन आय थिंक त्या साईडला असतंय. सो हे सगळे हे बघा हिरव्यागार भाज्या आहेत अगदी आणि सगळ्या टाईपच्या भाज्या आहेत. तुम्हाला इंडियन भाज्या घ्यायच्या असल्या तर इथं सगळ्या टाईपच्या इंडियनच्या भाज्या नाही मिळत. समजा तुम्हाला शेपू किंवा मेथी आणि काय असतं आपलं दुधी भोपळा, भेंडी वगैरे घ्यायची असली तर इथं मिळण्याची शक्यता कमीच आहे. सो त्यासाठी एक वेगळं दुकान असतंय, इंडियन स्टोअर असतं, तिथं आम्ही युजली त्या भाज्या घेतोय. पण टोमॅटोज, कांदे, बटाटे आणि हे सगळे फ्रुट्स जे आहेत ते घ्यायला आम्ही या दुकानातून येतो. इथे चांगलं मिळतं. इथे ऍपल सुद्धा आहेत, केवढ्या टाईपचे ऍपल्स आहेत, बापरे. आता आली आहे मी सामान घेऊन. आता मी 1-2 मिनिटं विश्रांती घेणार आहे आणि मग त्यानंतर मी लंचची तयारी करायला सुरू करणार. लंचचा आजचा माझा बेत आहे मुगाच्या डाळीची थालीपीठं. खूप पौष्टिक असतात आणि प्लस फारच टेस्टी असतात. सो मी आज ते करणार आहे. लंचनंतर मी थोडंसं घर आवरेन आणि मग मुलांना घेऊन येईन. मुलांच्या शाळा इथं जरा लवकर सुटतात, पण त्यानंतरही त्यांच्या थोड्या गोष्टी करायच्या असतात शाळेमध्ये. सो ते झाल्यानंतर मी त्यांना पिकअप करणार. मला मुलांना घेऊन थोड्या गोष्टी आणायला जायच्या त्यांच्या. सो म्हणून मी आज जरा लवकरच आणणार आहे त्यांना. आणि एकदा मुलांना आणलं की मग मला व्हिडिओ शूट करायला वेळ नाही मिळणार आहे. सो मी आत्ताच तुमचा निरोप घेते. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही बोलायचं असेल माझ्याबरोबर आणि तुम्हाला काही आणखी बघायचं असेल माझ्याकडून तर नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे, बाय बाय.